नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता जीवा आहे ना खूप खटापट करतोय की काही करून नंदिनीला घरात परत आणायचं आहे. पण आता त्याला हे सर्व करण्यासाठी मालिनीची गरज पडणार आहे. तर मालिनी नेमकं त्याला कशी मदत करेल चला जाणून घेऊया. होतं असं की सकाळी सकाळी मालिनी किचनमध्ये काव्या आणि नंदिनीला खूप मिस करत असते. तेवढे तिथे विक्रम येतो आणि म्हणतो, काय गं मालिनी, काय झालं? ती म्हणते, काही नाही हो, मुलींची खूप आठवण येते. नंदिनी मला स्वयंपाकात मदत करायची. हळूहळू तिला सगळ्यांच्या आवडीनिवडी कळायला लागल्या होत्या. एवढंच नाही तर काव्यासुद्धा आता मला मदत करायला लागली होती. तर लगेच विक्रम म्हणतो, सर्व काही व्यवस्थित होणार आहे. आपल्या मुली आपल्या घरी परत येणार आहे. विक्रम म्हणतो, तुला माहिती आहे का, सकाळीच मला नंदिनीचा मेसेज आला होता की बाबा तुम्ही वेळेवरती गोळ्या घ्या. आणि एवढंच नाही तर काव्याचा तर डायरेक्ट फोन आला होता की तिचं पार्सल येणार आहे. तेवढ्यात दरवाजावरती बेल वाजते आणि एक पार्सलवाला आलेला असतो. ते म्हणतात, हे पार्सल पार्थसाठी आहे, पार्थला बोलवा, आम्ही त्यांच्याकडेच देणार. तर मालिनी पार्थला बोलवून घेते आणि ते पार्सलमध्ये केक आलेला असतो. तर लगेच पार्थ म्हणतो, मी कसलंही पार्सल मागितलेलं नाही. तर लगेच तेवढ्यात काव्याचा फोन पार्थला येतो. काव्या म्हणते, एकदा असंच रात्री तुम्ही माझ्यासाठी पेस्ट्री ऑर्डर केली होती, मग आज माझ्याकडून तुमच्यासाठी एक छोटीशी भेट. आता पार्थचाही विलाज होतो आणि तो ती भेटवस्तू ॲक्सेप्ट करतो. म्हणजे कुठेतरी काहीतरी चांगलं घडतं आहे. तर एकदा जीवा म्हणतो, आई, जशी ना आता पार्थची आणि काव्याची बॉन्डिंग वाढायला लागली, तसं माझं आणि नंदिनीचं सुद्धा जुळलं पाहिजे. ह्यासाठी तू काहीतरी कर. आता मालिनी म्हणते, मी काय करू? तो पार्थ म्हणतो, काही कर, पण नंदिनी ह्या घरात परत आली पाहिजे ना, असं काहीतरी कर. तर तेवढ्यात लगेच आता काय करते मालिनी, नंदिनीला जीवाच्या फोनवरून फोन लावते आणि म्हणते, अगं नंदिनी, आज घरी येऊन जाशील का? जीवाना खूप आजारी आहे, त्याला बरंच वाटत नाही आहे, सारखं तुझं नाव घेतो आहे. लगेच नंदिनीला टेन्शन येतं. नंदिनी म्हणते, आई असं काय झालं आहे त्यांना? तर मालिनी म्हणते, मला काहीच कळत नाही आहे. तर लगेच नंदिनी म्हणते, हो मी असंही आज घरी येणारच होते, मी येईन जीवाला भेटायला. आता ही जीवाने ऐकल्यानंतर जीवाला खूप आनंद होतो. जीवा डायरेक्ट नाचायला लागतो. आता मालिनीच्या मदतीने का होईना कसं तरी हे दोघं एकत्र येणार आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.